सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. मी परमेश्वराला धन्यवाद करतो की परमेश्वरानं मला हा सुंदरसा अवसर दिला की परमेश्वराच्या वचनाद्वारे मी बोलू. आजचा माझा विषय आहे तारण. आज आपण तारणाविषयी बोलणार आहोत. तारण काय आहे आणि तारणाची गरज मानवाला का आहे. आपण पहिले समजूया आपण इथे का आहोत, पृथ्वीवर का आहोत. आज आपण आपण इथे कशासाठी आहोत. आपण बघतो की बायबलमध्ये उत्पत्ती याचा पहिला अध्याय, पहिला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये बघतो. पहिला अध्याय त्याचं पहिला अध्याय त्याचं 16 आणि 26 आणि 27 वचनामध्ये आपण बघतो की परमेश्वराने मानवाला निर्माण केले. परमेश्वराने मानवाला कशा प्रकारे निर्माण केलं. देवाने मानवाला पवित्र आणि त्याच्या प्रतिमेत निर्माण केले. देवाच्या प्रतिमेत आणि पवित्रतेत म्हणजे काय. देव निष्पाप होता. देवाच्या उपस्थितीमध्ये शांती होती. देवाने मानवाला सुरुवातीला एक आज्ञा दिली. सर्व काही केल्याच्या नंतर आज्ञा देण्या अगोदर परमेश्वराने मनुष्याला हे सगळं की परमेश्वराने या सर्व गोष्टी बनवल्या, सर्व सृष्टी बनवली. त्या सर्व सृष्टीवर जीवजंतू, झाडे, झुडपे या सर्व गोष्टीवर पाण्यातल्या मासे सर्व जीवजंतूवर परमेश्वराने मनुष्याला अधिकार दिला. आणि परमेश्वराने सर्व अधिकार दिल्याच्या नंतर परमेश्वराने मनुष्याला म्हणाला की तुम्ही ह्या सर्व झाडाझुडांची फळं तुम्ही खाऊ शकता. आपण ती आज्ञा बघतो उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये आपण बघतो. परमेश्वर मानवाला म्हणाला की तुम्ही ह्या सर्व झाडाचे फळे खाऊ शकता, पण बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान करून देणारे ज्ञानाचं फळ तुम्ही खाऊ नका. जर तुम्ही खासाल तर तुम्ही अवश्य मराल. आणि आपण बघतो उत्पत्ती याचा तिसरा अध्याय आणि 6 वचनामध्ये आपण बघतो की परमेश्वराने जी आज्ञा मानवाला दिली होती ती आज्ञा मानव तोडतो. ती आज्ञा तोडतो आणि त्याच्यामध्ये बऱ्या वाईटाचं ज्ञान येतं आणि तो त्याच्यामध्ये त्याद्वारे पापाचा प्रवेश होतो. पापाचा प्रवेश मानवामध्ये होतो आणि मानव देवापासून दूर होतो. पापाचा परिणाम मृत्यू. पापाच्या कारणानं मनुष्याच्या जीवनामध्ये मृत्यूने सुद्धा प्रवेश केला. अगोदर मनुष्याला परमेश्वरानं आपल्या स्वरूपात बनवलं. परमेश्वर अनंत आणि अनंत परमेश्वर आणि मनुष्यालाही परमेश्वरानं अनंत कालासाठी बनवलं होतं. आज मनुष्याचं आयु 100 वर्ष, 120 वर्ष. आता तर ती बी राहिलेलं नाही, ती बी खूप कमी झाले. आपण बघतो मानव देवापासून दूर झाला आणि पापाचा परिणाम मृत्यू आला. हे आपण बघू शकता. रोमपत्र त्याच्या 4 अध्याय 23 वचनामध्ये सर्वांना पाप केले आणि सर्व परमेश्वराच्या नियमापासून रहित झाले. आजही मानव पापात दूर पडलेला आहे. आजही माणसाच्या जीवनामध्ये पाप आहे. पापापासून दूर सुटलेला नाही. पापाच्या याच्यामध्ये दूर पडलेला आहे. पाप आपण विचारा बघतो की क्रोध, ईर्ष्या, अभिमान, व्यभिचार, खोटेपणा, लोभ, हत्या या सर्व गोष्टी मानवामध्ये भरपूरशा भरलेला आहे. पूर्णपणे कोणीही व्यक्ती निष्पाप नाही. सर्वांना पाप केले आणि आज सर्वांना बाहेर पडण्यासाठी आणि या सर्वातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याला क्षमेची गरज आहे.
किंवा तारणाची गरज आहे. तर तारण मनुष्याला तारणाची गरज आहे. कारण की आपण बघितलं की पापाचा पापाचा दंड मृत्यू आहे. मृत्यू मृत्यू ही मृत्यू नाही की 70 वर्षानंतर आपण मरतो. हे मृत्यू एक मृत्यू आहे. आणि अनंत जीवनासाठी जे मृत्यू आहे, जे मनुष्याला नरकात जावं लागेल. नरकामध्ये मनुष्याला आपले जीवन पूर्ण अनंत जीवन नरकामध्ये व्यतीत करावं लागेल. या सर्व गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी मनुष्याला तारणाची गरज आहे. आपण बघितलं आज की तारणाची गरज मनुष्याला का आहे? तारणाची गरज यासाठी आहे की मनुष्याला परमेश्वरासोबत परत संगती करण्यासाठी आणि परमेश्वराच्या सोबत परत परमेश्वराच्या उपस्थितीत जाण्यासाठी मनुष्याला तारणाची आवश्यकता आहे. आणि अनंत जीवनासाठी परमेश्वरासोबत राहण्यासाठी मनुष्याला तारणाची गरज आहे. परमेश्वर तुम्हा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो आणि आपण पुढच्या भागामध्ये आणखी बघूया की तारण कशा प्रकारे मिळेल. सर्वांना सलाम.